लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत एक निर्णायक घटक असणार आहे आणि हा निर्णायक घटक आहे तो म्हणजे महिला वर्ग। लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिला आपण निर्णय ज्या पद्धतीने आले, महिला वर्गाचाही त्याच्यामध्ये मोठा वाटा होता आणि हाच महिला वर्ग या विधानसभा निवडणुकीमध्ये तितकाच निर्णायक ठरणार आहे। याच साऱ्या महिलांना काय वाटतंय विधानसभा निवडणुकीबद्दल हे जाणून घेण्यासाठी पुण्यातल्या काही तनिष्का आता आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। त्यांना काय वाटते राज्यात कोणाची सत्ता यावी, राज्यात कोणाचा मुख्यमंत्री व्हावा, ही सगळी महिलांची मतं आपण जाणून घेणार आहोत। ताई काय सांगाल, काय वाटतं राज्यात कोणाची सत्ता यावी, महायुती की आघाडी? तुम्हाला काय वाटतं? महायुती। महायुती का वाटतं महायुतीची सत्ता यावी? कोणत्या नेत्यांचा काम तुम्हाला आवडलं आहे आतापर्यंत आणि का वाटते तुम्हाला की महायुतीची सत्ता यावी? नरेंद्र मोदी यांना लक्षात घेऊनच महायुती यायला पाहिजे, कारण त्यांचं काम खूप चांगलं आहे आणि आतापर्यंत काँग्रेसचं एवढं सरकार येऊन गेले पण त्यांनी काही सुधारणा केलेल्या नाहीत आणि किती घोळ घातले हे सगळ्यांना माहीतच आहे। त्याच्याविषयी मी जास्त काही बोलू शकत नाही, पण नरेंद्र मोदींना बघूनच मी स्वतः मतदान करणार आहे आणि त्यांच्याच याच्यातला मुख्यमंत्री व्हावा अशी माझी इच्छा आहे। नरेंद्र मोदींकडे बघून मतदान करणार आहे असं या तनिष्का म्हणतात। तुम्हाला काय वाटतं कोणाची सत्ता येईल आणि कोण मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला हवंय राज्यामध्ये? मुख्यमंत्री म्हणजे जे चांगलं काम करेल त्यांना आम्ही मत देईल। मी कोणाला मत देईल ते नाही सांगणार, पण जो आमचे सामाजिक प्रश्न सोडवेल त्यांना आम्ही मतदान करेल। कोण वाटतं असं कोणता पक्ष तुम्हाला जवळचा वाटतोय? महायुती आहे, आघाडी आहे आणि तिसरा पर्याय आपल्याकडे मनसे म्हणून आहे। तुम्हाला काय वाटतंय कोण असेल हा पक्ष? महायुती यावी। महायुतीमध्ये अनेक नेते अनेक जण दावे करतायत की मुख्यमंत्री पदाचा दावेदार मी आहे। काय वाटतं कोण तुम्हाला योग्य वाटतंय मुख्यमंत्री पदासाठी? ॲक्च्युली मुख्यमंत्री पदासाठी लेडीज येण्यासाठी आम्ही जास्त उत्सुक आहोत। पंकजा पालवेंचं पण काम चांगलं आहे, सुप्रिया सुळेंचं पण काम चांगलं आहे, तर मुख्यमंत्री म्हणून महिला आली तर जास्त आम्हाला चांगलं वाटेल। आणि महिलांचे प्रश्न आत्तापर्यंत तरी म्हणजे कुठल्याच सरकारने म्हणजे काहीच सोडवलेलं नाही आहेत। म्हणजे सार्वजनिक स्वच्छता वगैरे नाही का, बरेच प्रश्न आहेत तसेच आहेत। म्हणजे सार्वजनिक स्वच्छतागृह वगैरे कुठे उपलब्धच नाही आहेत म्हणजे, आणि असले तरी तिथे पाण्याची कमतरता वगैरे त्याच्यामध्ये स्वच्छ नाही आहेत। तर समजा महिला मुख्यमंत्री झाली तर ही ते प्रश्न झपाट्याने सोडवू शकेल। म्हणून माझी इच्छा आहे की कुठल्याही पक्षाची उमेदवार येऊ देत पण महिला मुख्यमंत्री होऊ दे। कुठल्याही पक्षाची उमेदवार निवडून येऊ देत, मुख्यमंत्रीपदी महिला पाहिजे असं या सगळ्या तनिष्कांचं म्हणणं आहे। ताई काय वाटतंय तुम्हाला महिला मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा यावा, आघाडी की महायुती? महायुती। माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रात अनेक समस्या आहे, शेतीविषयी समस्या, शिक्षणाविषयी समस्या, तसेच स्वच्छतेविषयी समस्या असतात। तर या सगळ्या ज्या समस्या सोडवेल तोच मुख्यमंत्री आम्हाला पाहिजे। माझं असं वैयक्तिक मत नाही आहे की हा पक्ष आहे, या पक्षालाच मी मतदान करायला पाहिजे की माझा त्या पक्षाविषयी फार सॉफ्ट कॉर्नर आहे किंवा माझे नातेवाईक आहे किंवा पैसे देणं वगैरे असे भाग बरेच चालतात। तर मला अशा कोणत्याच मुख्यमंत्र्यांना मत द्यायचं नाही आहे की जो महाराष्ट्राचा विकास करेल अशाच मुख्यमंत्रीला मतदान करायचं आहे। मग तो राज ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो किंवा पंकजा मुंडवे पालवे असो। ते तुम्हाला काय वाटतं कोणाची सत्ता यावी, कोणाचा मुख्यमंत्री व्हावा? मला महायुतीच यावी आणि पंकजा मुंडे आणि लेडीज असेल तर खूपच। आज कितीही झालं तरी महिलांवरचे अत्याचार हे कमी झालेले नाही आहे। सगळं दिसतंय महिला खूप पुढे जातात आहे, पण तेवढ्याच महिलांवर अत्याचार अजूनही घराघरांमध्ये चालू आहे। इवन म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा चालू आहे, पण काही कारणास्तव ते नाही होत। आणि ती महिलाच अशी अजून निर्भयपणे सांगू नाही शकत की बा माझ्या घरात प्रॉब्लेम आहे, ती भीती आहे अजूनही तिच्या मनातला भीती गेली नाही आहे। आणि अजूनही आपली अशी चालू आहे प्रथा की मुलींनी अग्नी नाही द्यावी। आता पंकजा मुंडेसारखे यांनी स्वतःच्या वडिलांना अग्नी दिली, आता मुलींनी अग्नी दिली म्हणजे काय आग लागत नाही असं नाही आहे, मुलांनीच द्यावं हे पण अजून आमच्या घरात चालू आहे। जरी नसेल तरी तो काकाचा मामाचा असं आहे। त्यामुळे पंकजा मुंडे आले तर जरा एक महिला आली तर बरं होईल। आपण पाहतोय पंकजा मुंडे पालवे यांच्याकडनं या महिला वर्गाला मोठ्या अपेक्षा आहेत। आणखीन महिलांची मतं आपण जाणून घेणार आहोत। तर तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री कोणाचा आहे आणि मोदी लाटेचा किती परिणाम राज्यामध्ये या विधानसभेमध्ये होईल, काय वाटतं तुम्हाला? मोदींचा बहुतेक भरपूर चांगला परिणाम होईल त्यांचा, पण माझ्या इथे महायुती हे आले ना तर राज ठाकरेंनी यावं। राज ठाकरेंचं म्हणजे विचार करणं याची पद्धत खूप चांगली आहे आणि ते कसं मग कोणाचं ऐकून हे करत नाही, स्वतःचे विचार मांडतात ते, आणि ते जास्त करून माणसांना ते जास्त हे होतं ते।
आपण पाहतोय अनेक पर्याय आहेत या महिलांपुढे. बदल घडवायचा आहे, जो विकास करेल, जो पक्ष विकास करेल त्याला या महिलांचा पाठिंबा असणार आहे. मात्र ही गोष्ट महत्त्वाची आणि अधोरेखित केली आहे सगळ्या महिलांनी की आम्हाला महिला मुख्यमंत्री म्हणून पाहिजे. सुप्रिया सुळेंचं नाव पुढे येते, पंकजा मुंडे पालवेंचं नाव पुढे येते, पण आगामी काळातच कळेल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल. कॅमेरामन किरण काजळेसह स्नेहा कांबळे, साम टीव्ही, पुणे.